विधान परिषदेच्या 10 सदस्यांचा आज शपथविधी। सभापती राम शिंदे सदस्यांना देणार सदस्यत्वाची शपथ, तर पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सदस्यांचा देखील शपथविधी सोहळा। राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांचं नियंत्रण पवार कुटुंबियांच्याच हाती। राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहारांची सूत्र पवार मायलेकांकडेच। 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला सादर केलेल्या यादीतून स्पष्ट। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात चर्चा। मंत्र्यांच्या ताफ्यातल्या गाड्यांच्या कपात करण्याबाबत देखील चर्चा। रुपाली चाकणकरांची आज ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता। भोंदू खरातसाठी पैशांची फेरफार केल्याचा चाकणकरांवर आरोप। एसआयटी नंतर आता ईडी चौकशी करणार असल्याची माहिती। चंद्रकांत पाटील अशोक खरातच्या पाया पडतानाचा फोटो। अंजली दमानी यांची ट्विट करत पाटलांवर टीका। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी आज निकाल। तब्बल 20 वर्षांनंतर हत्या प्रकरणाचा आज निकाल। हडपसरमध्ये नामांकित रुग्णालयासमोर संशयास्पद वस्तू। बॉम्बशोधक पथकाकडून वस्तू वेळीच निकामी। परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नीटची पुनर्परीक्षा होणार। सूत्रांची माहिती। नीटची प्रश्नपत्रिका फोडणारे आतापर्यंत 3 अटकेत। दोषींवर कारवाईसाठी सीबीआयला सर्वतोपरी सहकार्य। गृहमंत्री फडणवीसांनी मांडली भूमिका। नीटचे पेपर फोडणारी मनीषा वाघमारे अटकेत। शुभम खैरनार नंतर तिसरी अटक पुण्यात। मुंबईतल्या दुकानांवरच्या मराठी फलक प्रकरण। मराठी फलक लावा अन्यथा शिवसेना स्टाईलनं कारवाई करणार। उपमहापौर संजय घाडी आक्रमक। शिवनिका ट्रस्टचा सचिव नामकरण आवारेला अटक। भोंदू अशोक खरात प्रकरणात आणखी एकाला बेड्या। भोंदू खरातची जगदंबा पतसंस्थेत 32 बनावट खाती। केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी। साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्राचा निर्णय। अमूल मदर डेअरीकडून आजपासून दूध दरामध्ये वाढ। किमतीमध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट। 17 मे पर्यंत उष्णतेची लाट असण्याचा अंदाज। अमरावती जिल्ह्यामध्ये 13 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर। आज ट्रम्प आणि जिनपिंग यांची भेट होणार। आखातातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची भारत दौऱ्यावर। अराघची आजपासून 3 दिवस भारतात। ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार। बंगळुरूचा कोलकातावर दणदणीत विजय। विराटनं ठोकलं नाबाद शतक। बंगळुरू पोहोचलं अव्वल स्थानी। आज पंजाब मुंबई सामना। धर्मशाळेत रंगणार सामना। मुंबईसाठी फक्त औपचारिक सामना।